नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन आरक्षणाच्या बाबतीत सध्या चर्चा चालू आहेत। त्याच अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे की मेडिकल प्रवेश म्हणजे वैद्यकीय प्रवेशादरम्यान कॅटेगरी वाईज किती टक्के आरक्षण विद्यार्थ्यांना मिळतं त्याविषयी डिटेल डिस्कशन आपण करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांना 9 कॅटेगरीचं बेनिफिट त्या ठिकाणी मिळतं। त्याच्यामध्ये पॅरलल रिझर्वेशन काही असतात, त्याचबरोबर मायनॉरिटीचे सुद्धा रिझर्वेशन आहेत। हे रिझर्वेशन मेडिकल ॲडमिशनच्या दरम्यान कशा प्रकारचे असतात, मग ते ॲडमिशन MBBS असो, BDS असो, BAMS असो, BHMS असो, अगदी फिजिओथेरपी नर्सिंगपर्यंतचे जे काही ॲडमिशन प्रक्रिया मेडिकलच्या ॲडमिशन प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये होतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज कशा प्रकारे ॲडमिशन मिळतं, त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉलेजला किती टक्के आरक्षण आहे, त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजला किती टक्के आरक्षण आहे, याविषयी आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। जे विद्यार्थी नीट 2024ची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना आपल्या कॅटेगरीला मेडिकल प्रवेशामध्ये किती टक्के आरक्षण आहे, त्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची तयारी करायची आहे याची माहिती विद्यार्थ्यांना असावी, याच प्रामाणिक हेतूने आपण आजच्या व्हिडिओचा हा विषय निवडलेला आहे। व्हिडिओचा विषय आहे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन इन मेडिकल ॲडमिशन। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जे काही वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया होतात CET सेलच्या मार्फत, म्हणजेच विद्यार्थ्यांची नीट एक्झाम झाल्यानंतर नीटचा रिझल्ट आल्यानंतर ज्या काही प्रवेश प्रक्रिया होतात महाराष्ट्र शासनाच्या 85% स्टेट कोटा आपण ज्याला म्हणतो, त्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया घेण्याचा अधिकार CET सेलकडे आहे। ती महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे, ती एक बॉडी आहे। त्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये विशेषतः गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रातले, त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, या 2 कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया CET सेल मार्फत होत असतात। आणि महाराष्ट्रामध्ये कॉलेजचा आणखी एक प्रकार आहे डीम युनिव्हर्सिटी। डीम युनिव्हर्सिटीच्या प्रवेश प्रक्रिया ह्या केंद्र शासनामार्फत होतात, ती केंद्र शासनाची प्रोसिजर आहे। सध्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत मेडिकलचे, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो, या कॉलेजेसच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया CET सेलच्या मार्फत होतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज कशा प्रकारे आरक्षण आहे त्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आता आपण सर्वात आधी पाहूयात की टाइप्स ऑफ रिझर्वेशन इन मेडिकल ॲडमिशन, म्हणजे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान रिझर्वेशनचे मुख्यतः किती प्रकार आहेत ते आपण पाहूयात। तर आपण 3 प्रकार त्याला म्हणू शकतो। पहिला आहे विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज रिझर्वेशन मिळतं, म्हणजेच विद्यार्थ्याची जी कॅटेगरी आहे त्यानुसार शासनाने ठरवून दिलेलं रिझर्वेशन त्या विद्यार्थ्याला मिळतं। त्यानंतर दुसरं आहे पॅरलल रिझर्वेशन। विशेषतः पॅरलल रिझर्वेशन जे आहे, ज्याला आपण समांतर आरक्षण म्हणतो, ते गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी असतं। पॅरलल रिझर्वेशनमध्ये कोणते घटक येतात? हिली एरिया येतो, PWD म्हणजे अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रिझर्वेशन असतं, त्याचबरोबर डिफेन्ससाठी काही सीट राखीव असतात, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक आर्मी सर्व्हिसेसमध्ये डिफेन्समध्ये सर्व्हिस देतात अशा विद्यार्थ्यांसाठी रिझर्वेशन असतं, काही सीट राखीव ठेवलेल्या असतात। त्याचबरोबर ऑर्फनसाठी म्हणजेच विद्यार्थी अनाथ असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये काही सीट राखीव असतात। त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला ॲड करता येईल महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरचे जे स्टुडंट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काही सीट राखीव ठेवलेल्या असतात, त्या रिझर्वेशनला आपण पॅरलल रिझर्वेशन असं म्हणतो। तिसरा आहे मायनॉरिटी बेस, म्हणजेच हे जे काही मायनॉरिटी बेस रिझर्वेशन आहेत हे धर्माच्या आधारे किंवा भाषेच्या आधारावर हे रिझर्वेशन विद्यार्थ्यांना मिळत असतं। मायनॉरिटी रिझर्वेशन महाराष्ट्र वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही मेडिकलला ॲडमिशन होतात त्यामध्ये मायनॉरिटी रिझर्वेशन प्रत्येक कॉलेजसाठी नसतं, तर मायनॉरिटीसाठी सेपरेट कॉलेजेस राखीव ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये मायनॉरिटी रिझर्वेशनमध्ये कोणकोणते घटक येतात? मुस्लिम मायनॉरिटी आहे, जैन मायनॉरिटी आहे, ख्रिश्चन मायनॉरिटी आहे आणि भाषिक म्हणजेच लिंग्विस्टिक मायनॉरिटी, विशेषतः हिंदी भाषिक जे विद्यार्थी आहेत लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी काही कॉलेजेस राखीव आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर बदनापूर जालना या ठिकाणी MBBSचं संपूर्ण कॉलेज मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे। त्याचबरोबर सोलापूर येथे BAMS एक गव्हर्नमेंट कॉलेज जैन मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे। अशाच प्रकारचं मायनॉरिटीचं एक कॉलेजच राखीव त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, तेही रिझर्वेशन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळतात।
त्यावरून आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये जे काही वैद्यकीय ॲडमिशन होतात त्यामध्ये 3 प्रकारचे रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचं आहे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन, त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशनसुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत आणि मायनॉरिटी रिझर्वेशनसुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत. तर आता आपण पाहूयात की कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना कशा प्रकारे रिझर्वेशन महाराष्ट्राच्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान मिळत असतात, त्याचं पर्सेंटेज कशा प्रकारे आहे ते आपण आता थोडक्यात पाहूयात. कॅटेगरी वाईज रिझर्वेशन टेबल आता आपण पाहूयात. CET सेलचं इन्फॉर्मेशन ब्रोशर 2023मधून आपण ही माहिती घेतलेली आहे. शक्यतो हाच रिझर्वेशनचा पॅटर्न दरवर्षी असतो. याच्यामध्ये शासनाने काही नियम बदल केले तर थोडेफार चेंजेस होऊ शकतात, परंतु शक्यतो हाच पॅटर्न संपूर्ण वर्षी आपल्याला पाहायला मिळतो. तर 2023च्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 9 कॅटेगरीचे विद्यार्थी ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेतात. त्यामध्ये आहेत SC कॅटेगरी आहे, ST आहे, DTA आहे, NTB आहे, NTC आहे, NTD आहे, OBC इन्क्लुडिंग SBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. तर अशा प्रकारच्या कॅटेगरीचं विभागणी त्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पाहूयात की महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना किती टक्के सीट राखीव ठेवलेल्या आहेत, म्हणजेच विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज मेडिकल ॲडमिशनमध्ये कशा प्रकारे रिझर्वेशन आहे ते आपण पाहूयात. सर्वात आधी आपण हा तक्ता समजून घेऊयात. एका बाजूला आपण कॅटेगरी लिहिलेली आहे, त्याचबरोबर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये मिळणारं रिझर्वेशन वेगळं आहे आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस म्हणतो, त्याच्यामध्ये मिळणारं रिझर्वेशन वेगळं आहे. तर गव्हर्मेंट कॉलेजचं रिझर्वेशन आपण या बाजूला लिहिलेलं आहे आणि प्रायव्हेट कॉलेजला मिळणारं रिझर्वेशन या बाजूला लिहिलेलं आहे. तर आपण आता पाहूयात की कॅटेगरी वाईज रिझर्वेशन कशा प्रकारे आहे. सुरुवात करूयात. शेड्यूल कास्ट म्हणजेच SC कॅटेगरीचे विद्यार्थी, त्यांना गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये 13% रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये त्याच्या अर्ध म्हणजेच 6.5% रिझर्वेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर शेड्यूल ट्राईब्स म्हणजेच ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये STसाठी 7% रिझर्वेशन आहे, 7% रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये 3.5% रिझर्वेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर डिनोटिफाईड ट्राईब्स DTA गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये 3%, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 1.5% रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर नोमॅडिक ट्राईब्स NTB ज्याला आपण म्हणतो, गव्हर्मेंट कॉलेजमध्ये 2.5%, प्रायव्हेट कॉलेजमध्ये 1.25% रिझर्वेशन आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर नोमॅडिक ट्राईबचा आणखी एक प्रकार NTC 3.5% गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 1.75% रिझर्वेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर नोमॅडिक ट्राईब NTD गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये 2%, प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये 1% रिझर्वेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्वात महत्त्वाचं OBC, त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग SBC गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये 19% रिझर्वेशन आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 9.5% रिझर्वेशन OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा आरक्षणाचा जो इश्यू महाराष्ट्रामध्ये जो काही प्रश्न चालू आहे, ते विद्यार्थी आता महाराष्ट्र शासनाचं जे काही राजपत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतं 26 जानेवारी रोजी, त्यानुसार मराठा आरक्षणातील जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, असे विद्यार्थी OBC या कॅटेगरीमध्ये समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे तेही विद्यार्थी आता या OBC प्रवर्गामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतं EWS, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी यापैकी कोणतीही नाही असे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी ह्या EWS इकॉनॉमिक वीकर सेक्शनमध्ये मिळतात. त्यांना 10% रिझर्वेशन आहे. गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये EWSसाठी सीटसुद्धा राखीव असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सीट राखीव नसतात EWSच्या, परंतु फीसचं बेनिफिट जे आहे विद्यार्थ्यांना 50% फीस त्या ठिकाणी भरावी लागते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ह्यापैकी कुठल्याही कॅटेगरीचं बेनिफिट घेतलेलं नाही आणि त्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी EWS प्रवर्गामध्ये आपला लाभ घेऊ शकतात. त्यांना गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये सीटसुद्धा राखीव ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये फीसमध्ये 50% बेनिफिट त्यांना मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. त्या व्यतिरिक्त आहे ओपन कॅटेगरी, म्हणजे जे विद्यार्थी ह्या संपूर्ण कॅटेगरीमध्ये पण येत नाहीत आणि पालकांचं उत्पन्न त्यांच्या 8 लाखाच्या वर आहे कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न, तर असे विद्यार्थी ओपन किंवा जनरल कॅटेगरीमधून येतात.
तर असे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आपण त्याला संबोधतो. अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये जे काही वैद्यकीय ॲडमिशन आहे MBBS पासून ते BSc नर्सिंगपर्यंत ज्याला आपण म्हणू, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याचबरोबर जेवढे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज आपण त्याला म्हणतो, तर या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना रिझर्वेशन या ठिकाणी मिळत असतं. अशा प्रकारचं हे रिझर्वेशन आहे. त्याचं पर्सेंटेजसुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना हे रिझर्वेशनचे लाभ मिळवण्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, व्हॅलिडिटी कोणत्या विद्यार्थ्यांना लागत असते, जात प्रमाणपत्र कोणत्या विद्यार्थ्यांना लागत असतं, त्याचबरोबर नॉन क्रिमिलियरची अट कशा प्रकारे आहे, नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे, याविषयी डिटेल डिस्कशन घेणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे. त्यामध्ये मेडिकल ॲडमिशन संदर्भातले सगळ्यात महत्त्वाचे वेगवेगळ्या वेबसाईटवर येणारे अपडेट्स विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळावेत या हेतून तो प्लॅटफॉर्म आम्ही बनवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना नीट 2024ची पेड काउन्सिलिंगची छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच आमच्या व्हिडिओच्या थंबनेलवर आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्यावर कॉल करून तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंगबाबतसुद्धा विचारणा करू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.